पहाट झाली. सकाळी सकाळी घरामध्ये नाश्त्याला बनणारा पदार्थ कोणता? अगदी बरोबर ओळखलं, पोहे. तर चला मग माझ्या पद्धतीने आज पोहे बनवूया. 1 वाटी पोहे चाळणीवर घेऊन भिजवून घेऊया. पाणी नितळल्यावर पोहे थोडा वेळ भिजू देऊया. पोहे भिजत आहेत तोपर्यंत पोहे बनवायची पुढची तयारी करून घेऊया. 1 मोठा कांदा कापून घेऊया. 1 मोठा टोमॅटो सुद्धा कापून घेऊया. थोडीशी हिरवीगार कोथिंबीर सुद्धा कापून घेऊया. 2 ते 3 हिरव्या मिरच्या सुद्धा कापून घेऊया. चला, तयारी झाली. आता आपण किचनकडे वळूया. गॅस चालू करून त्यावर एक पॅन ठेवूया. पॅन तापल्यावर त्यात तेल घालूया. तापलेल्या तेलावर मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता. आता बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा गुलाबीसर रंगावर होईपर्यंत परतून घेऊया. कांदा जरासा परतल्यावर त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. आता पुन्हा सगळं एकजीव करून घेऊया. आता पॅनमध्ये 1 चमचाभर मीठ घालूया आणि सगळं मिश्रण एकत्र ढवळून घेऊया. आता 1 चमचा हळद घालूया. ते पण परतून घेऊया. भिजवलेले पोहे फुलून चांगले मोकळे झाले आहेत. चला पोहे फोडणीला घालूया. चाळणीतील पोहे पॅनमध्ये घालून परतून घेऊया. वरखाली एकजीव करून ढवळून घेऊया. आता बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पेरूया. पुन्हा ढवळून घेऊया. मग पॅनवर झाकण ठेवून पोहे वाफेवर शिजू देऊया. पोहे वाफेवर शिजलेत किंवा नाही ते झाकण काढून चेक करून घेऊया. पोहे शिजलेत. आता थोडंसं ढवळूया. अशा पद्धतीने आपले पोहे तयार झालेत. आता गॅस बंद करूया. पॅनमधले पोहे एका प्लेटमध्ये सर्व करूया. पोह्यांचा रंग बघा किती सुरेख आलाय. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. पोह्यांबरोबर खाण्यासाठी अर्धा लिंबू कापून घेऊया. गार्निशिंगसाठी पोह्यावर थोडीशी शेव घालूया. पहा, तयार झाले आपले कलरफुल पोहे.